चलो, असहकार चळवळ अनेक स्थानिक आणि प्रादेशिक प्रवाहांनी पोचलेली नदी होती. असहकार आंदोलन हे एका नदीसारखं होतं. जो मुख्य प्रवाह आहे त्याला अनेक छोटे छोटे धबधबे किंवा प्रवाह, छोट्या नद्या येऊन मिळत होत्या. सोप्या शब्दात ज्यांना काही कळालं नाही मी काय म्हणतोय, असहकार आंदोलनाच्या वेळी असहकार तर होताच, पण अनेक छोटी छोटी आंदोलनं झालेली आहेत. शेतकऱ्यांची, कामगारांची, धार्मिक. ठीक आहे. शेवटचा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी असेल, कारण 10 मिनिटात 2 क्वेश्चन नाही होणार आपले. पण आज आपण 9 क्वेश्चन केले, एक राहिला आपल्याकडून. पण जे 9 केलेत ते सगळे महत्वाचे आहेत. डायरेक्ट ऍज इट इज क्वेश्चन येऊ शकतात. लँग्वेज कदाचित बदलेल थोडीफार, पण प्रश्न हाच असेल. आता नीट समजून घ्या की हा प्रश्न मुळात असहकार आंदोलनाबद्दल नाहीये. उगाच असहकार आंदोलन असं झालं होतं तसं झालं होतं हे लिहित बसू नका. असहकार आंदोलनामध्ये इतर कोणकोणती आंदोलनं झालेत त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. नेमकं बाकी काय काय झालं होतं या काळात. खूप काय काय घडलेलं आहे. मुळात तुम्ही प्रस्तावना देऊ शकताय की पार्श्वभूमी काय होती. जालियनवाला बाग हत्याकांड झालंय, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, कुठली स्ट्रॅटेजी सांगितली होती ब्रिटिशांची, गाजर आणि काठी. सो जालियनवाला बाग हे काठी होतं, किंवा रौलट कायदा हा काठी होती, आणि गाजर काय होतं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1918ला वर्ल्ड वॉर संपलेला आहे. भारतीयांना अपेक्षा होती की चांगलं काहीतरी गिफ्ट, रिटर्न गिफ्ट भेटेल, आपण एवढे मदत केली आहे. पण त्या उलट मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड भेटला आणि दुसरीकडे रौलट कायदा आला. लोक चिडलेत, आर्थिक प्रश्न खूप सारे आहेत, मुस्लिम सुद्धा नाराज आहेत. लक्षात असेल की हे एकच आंदोलन नाहीये, त्याच्याबरोबर आणखी एक आंदोलन चालू झालं. ते कुठलं आहे, खिलाफत चळवळ. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं तर खिलाफत मेन्शन करणं आवश्यक आहे. मुस्लिम नाराज आहेत, शेतकरी नाराज आहेत, कामगार, सगळेच्या सगळे समाज घटक या काळामध्ये ब्रिटिशांवर चिडलेले आहेत, आणि म्हणून हे आंदोलन प्रचंड व्यापक झालेलं आहे. या काळामध्ये शेतकरी चळवळी, मगाशी मी जे सांगितलं तेच परत इथे मला हे बघायचं होतं की किती लोकांना लक्षात राहत आहे की जुन्या प्रश्नामधलं नॉलेज दुसऱ्या प्रश्नामध्ये वापरू शकताय. एसे मध्ये सुद्धा हे करू शकताय. 8 प्रश्न असतात, एसेचे 8 टॉपिक असतात, त्यातले बरेचसे कोट्स असतात. समजा तुम्ही एखादा एसे लिहिताय आणि दिलेल्या 8 टॉपिक पैकी एखादा कोट तुमच्या एसे मध्ये बसतोय, प्लीज वापरा. खूप चांगला इम्पॅक्ट होतो. एक्झामिनरला वाटेल पोराचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसलं जास्त आहे. कळतंय. एका अधिकाऱ्याकडून हेच सगळ्यात जास्त अपेक्षित आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड. किंवा असंही करू शकता की समजा 20 क्वेश्चन आहेत एखाद्या पेपरमध्ये, एका प्रश्नामधला कंटेंट दुसऱ्या प्रश्नामध्ये वापरणं शक्य असेल तर वापरा. उगाच शहाणपणा करू. स्पेशली एथिक्सच्या पेपरमध्ये मी हे करायचो की कुठला तरी एक कोट, एथिक्स मध्ये खूप सारे कोट दिले जातात एक्सप्लेन करायला आणि किंवा डिस्कस करायला, तर त्यातला एखादा कोट तुम्ही केस स्टडी मध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या प्रश्नामध्ये नक्कीच वापरू शकताय. सो इथे मगाचं जे शेतकरीचं हे होतं तेच तुम्हाला लिहायचं आहे. कारण मगाशीच सांगितलं की शेतकरी सभा, किसान सभा ज्या होत्या त्या याच काळात सुरू झाल्यात. यूपी किसान सभा, अवध किसान सभा. ठीक आहे. यूपी मध्ये एक आणखी महत्वाची चळवळ चालू झाली शेतकऱ्यांची, एका चळवळ. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तो हे तुम्ही लिहू शकताय. त्याचप्रमाणे आदिवासी चळवळी सुद्धा चालू आहेत बऱ्याचशा. केरळमध्ये मोपला, केरळ म्हणण्यापेक्षा मलबार जो भाग आहे केरळचा किनारा, तिथे मोपलांचा उठाव. आंध्र प्रदेश रामपा रिबेलियन, त्याचं नेतृत्व लक्षात ठेवा, अल्लुरी सीताराम राजू. अल्लुरी सीताराम राजू. ताना भगत चळवळ चालू आहे आदिवासींची, ती शेतकरी प्लस आदिवासी दोघांची आहे. कामगार चळवळी सुद्धा या काळात खूप मोठ्या प्रमाणात झाल्यात. का? 2च वर्षापूर्वी, ऍक्च्युली 3 वर्षापूर्वी रशियन राज्यक्रांती झालेली आहे 1917. सो जर तुम्ही लक्षात घ्या, फक्त मेन्शन करायचंय डिटेलमध्ये, अख्खा रशियन राज्यक्रांती लिहित बसायचं नाहीये. 1917च्या रशियन राज्यक्रांतीपासून प्रेरित होऊन कामगार वर्गाने सुद्धा उठाव करायला सुरुवात केली. म्हणजे एक्झामिनरला इथं कळणार तुम्हाला फक्त नॅशनल नाही, इंटरनॅशनल गोष्टींची सुद्धा कन्सेप्ट माहिती आहे.
कळतंय? किंवा खिलाफत जेव्हा मेन्शन करणार तुम्ही तेव्हा तुम्ही हे मेन्शन करायचं की तुर्कीचं जेव्हा खलिफा पद नष्ट झालं त्याच्या विरुद्ध मुस्लिमांनी नाराज होऊन काय केलेलं आहे, खिलाफत आंदोलन. कळतंय? सो हा तुमचा जो ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आहे तो एक्झामिनरला दिसला पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतात. या काळात अनेक कामगारांचे संप झाले, ट्रेड युनियन आल्यात आणि सगळ्यात महत्वाचं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 ला स्थापन झाली आहे. पहिले अध्यक्ष कोण आहेत माहित पाहिजे. लिहिलंय का कोणी? किती लोकांनी लिहिलंय? आयटक. व्हेरी गुड. 2-3 लोकांनी लिहिलंय, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणखी एक इथे सांगायचं राहिलंय ते म्हणजे पंजाबमध्ये चालू झालेली कुठलं आंदोलन? अकाली मुवमेंट. व्हेरी गुड. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी SGPC अकाली चळवळ या काळात चालू झाली आहे. कुठं? पंजाबमध्ये. जरी ही वरवर दिसायला धार्मिक चळवळ असली तरी सुद्धा अँटी ब्रिटिश सेंटिमेंट नक्कीच होते. सो एवढ्या सगळ्या चळवळी किंवा घटना एका वेळी घडलेल्या आहेत ड्युरिंग दिस नॉन कॉपरेशन मुवमेंट. म्हणून तिला म्हटलं जातं की ही एक नदी होती. असहकार हा या नदीचा मुख्य प्रवाह आहे आणि हा ज्या सगळ्या घटना सांगितल्या किंवा ज्या वेगवेगळ्या चळवळी सांगितल्या त्या सगळ्या हिला जोडले जाणारे छोटे प्रवाह आहेत. क्लिअर विथ दिस? कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकताय? पुढची जी व्यापक जन आंदोलन आहे ते म्हणजे सविनय कायदेभंग, त्याची पायाभरणी केलेली आहे असहकार आंदोलनाने. ओके. सो बऱ्याच शेतकरी आदिवासी. सो याला काय म्हटलं जात आहे? मेनी व्हॉइसेस ऑफ नेशन. स्पेशली ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांनी हा शब्द लिहून घ्या. NCM was outcome of many voices of nation. इथे महिलांचा राहिलाय पॉइंट तो पण ऍड करा. महिलांची सुद्धा अनेक संघटित चळवळी चालू झाल्यात.